तर चला जाऊया मैदानच्या आतमध्ये जिथे मॅच रंगत्या. सेकंड मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील नाईट रजनी शृंखलेतील दुसरी मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. करालेवाडी पक्ष वावरले पाली या दोन संघादरम्यान प्रथमतः टॉस जिंकले टीम वावरले पाली टीमनं आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि इन्व्हाइट केला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. टीम करालेवाडी संघाला स्ट्राईकसाठी फलंदाज आपण पाहतोय. अनिकेत त्यांना स्ट्राईक एंडला विशाल. तर सांघिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज सुनील पवार. एक जबरदस्त गोलंदाज. दोन्ही टीमला देऊया विश ऑल द बेस्ट. मॅचला सुरुवात होते. अगदी त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूला पॉईंटच्या डोक्यावर उडवलंय. अगदीच जर का आपण पाहिल्यांदा चेंडू थांबत नाही परंतु निश्चितच शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अगदीच चेंडू उचलफेक केली जाणार तोपर्यंत रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यस 3 धावा या ठिकाणी नक्कीच ऍड झाल्यात स्कोर कार्ड वरती. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिला अगदी त्या ठिकाणी झेलची संधी आणि इथे अतिशय गचाल क्षेत्ररक्षण. अगदीच खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. निश्चितच या ठिकाणी जिथे एक साधा सोपा झेल होता एका चांगल्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी जीवदान दिलं जात आहे. आणि एक सिंगल आले स्कोर कार्ड वरती धावसंख्या आल्या त्या. आणि या मॅचचा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय विष्णू. 5 धावा आणि 2 विकेट घेतल्या. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच विष्णू. आणि ते मॅन ऑफ द मॅच किताब या ठिकाणी देतील त्यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅच आपल्या शोभेत द्यायची. इथे यस शपलून खेळला आणि चेंडूला धाडलं जात आहे. बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार डीजे. अगदीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिले जाते. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिले जाते. आणि निश्चितच जाऊया मैदानच्या आतमध्ये. सुनील पवार एक जबरदस्त गोलंदाज आहे परंतु त्याच्यावरती आक्रमणास चढवले गेले. सिंगल मात्र या ठिकाणी फास्ट आल्या. सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 अंकावरती. 9 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. तर चला पलतरी कर्णधार किरण पवार या आपण इकडे आणि सारंग कर्णधार आपण देखील यायचं. इथे मात्र यस पायचीत पकडलं जात आहे. अगदी पहिला विकेट या ठिकाणी पहिला हादरा. थँक्यू टू जे न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये अजय देखील एक चांगला फलंदाज आहे कार्लेवाडी टीमचा. आजचा जर आपण विचार केला तर सर्व टीम दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित झाल्यात आणि निश्चितच सर्व टीमचं या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज तयार झालाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या 9 धावसंख्या असताना पहिला विकेट या ठिकाणी गमावला टीम कार्लेवाडी संघानं. आणि निश्चितच शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवरती धावा आल्या त्या 3, दुसऱ्या चेंडूवरती धावा आल्या ती 1, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथा चेंडू सिंगल, 5व्या चेंडूवरती आले ती विकेट्स आणि हा शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील.
इथे चांगला फटका, चेंडूला उडवलाय अगदीच एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर, चेंडू जातोय सीमा रेषेपार, रन्स मिळतील 4. संख्या आल्या ते एकंदरीत 11 धावा. स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 11 धावा, क्षमा सवी 13 धावा, अगदी 13 धावा स्कोअर कार्डवरती. 9+4 एकंदरीत या ठिकाणी 13 धावा. थोडीशी गपलत झाली. पहिले षटक या ठिकाणी संपलं. टीम मिटिंग जास्त नको या. लगेच जसे षटक संपलं की तसे लगेच या ठिकाणी फील्ड लावायची. 20 मिनिटाचा अवधी असेल 4 षटकांसाठी. 4 षटकं या ठिकाणी तुम्हाला 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जात आहेत आणि ते 20 मिनिटामध्ये तुम्हाला अगदी 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. आणि निश्चितच सांघिक कोर्टातील दुसरं तर वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय सुनील वाघमारे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय सुनील वाघमारे, एक जबरदस्त गोलंदाज आहे वावरले पाली टीमचा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर मॅडेंट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये विचार केला तर एकंदरीत 13 धावा कुठून काढल्यात. 38 सर्कलमध्ये खूप चांगली फिल्डिंग सजवल्या. अगदी त्यावेळेस जर आपण पाहिलं ना तर पहिलं तरी एंड कडनं मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे गोलंदाज सुनील वाघमारे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय अनिकेत, नॉन स्ट्राईक एंडला खाली अजय. ही जोडी आहे मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय, अतिशय चांगली जोडी मैदानच्या आतमध्ये. आणि गोलंदाज तयार. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चितच हॅलो अगदीच या ठिकाणी लॉब फुटा चेंडू, मोठा फटका या ठिकाणी आलाय. फटका बसलाय, चेंडू हवेत, वाढ कॅच, विकेटचं पतन. अजून एक धक्का, अजून एक दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय. विकेट क्रमांक 2 गमावले टीम कार्लेवाडी संघाने. अगदी त्या ठिकाणी सन्मान श्री सुनील शेठ शिर्के, अगदी शिर्के फार्म हाऊसचे मालक, तसेच विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. आपलं देखील या ठिकाणी स्वागत केलं जातं O2D च्या. ठिकाणी आपण पाहतोय 15 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहे त्या मात्र 15. सागर यावेळेस अतिशय चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आलाय, डॉट बॉलची इथे समाप्ती झाल्या आणि स्कोअर कार्ड स्थिरावले ते मात्र 15 या अंकावरती. डीजे मास्टर मायक्रोचा थोडासा आवाज या ठिकाणी वाढवा. आणि निश्चितच या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झाल्या. सिंगल फास्ट आले, डबलचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का. डबलला अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय पण ते सिंगल आले ना, 2 धावा आल्या ते 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि 2 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 या अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 17 धावा. अगदीच आमचे समवेत यावेळेस नक्कीच बबलू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अतिशय जबरदस्त समालोचक, पलदरी गावचे सुपुत्र यांचा देखील आपल्याला आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सिंगल आले पुन्हा एकदा. सिंगलच्या माध्यमातून स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 18 अंकावरती. स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते एकंदरीत 18 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे. षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुनील वाघमारेनं. पहिला गोलंदाज आपण पाहिला सुनील पवार, त्याच्यानंतर सुनील वाघमारेनं एक कमबॅकिंग गोलंदाजी या ठिकाणी करून दिल्या टीम वावरले पाली संघाला. आणि या सीटचा शॉट अगदी डॉट बॉल
आणि पंचांचा ओव्हर क्रमांक 2 संपल्याचा इशारा आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या 18. डीजे थँक्यू डीजे. अगदी ज्या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. एकंदरीत 18 धावा 9च्या सरासरीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात 18. तर तिसरे षटक या ठिकाणी घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय बबन पवार बॉलिंग ट्रॅकवरती. या अगदीच यावेळेस जर आपण पाहिलं ना तर गुंडगे एंडकडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला आहे. तो अगदीच जर आपण पाहतोय निश्चितच बबन पवार एक जबरदस्त गोलंदाज आहे. विश्वास दाखवलाय बबन पवार या गोलंदाजावरती. तो विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवणार का? वावरले पाली टीमचा गोलंदाज. 9च्या औसतनं धावाल्या त्या 18. पहिल्या षटकात धावाल्या होत्या 13. दुसऱ्या षटकामध्ये धावाल्या त्या अवघ्या 5 आणि एक विकेट देखील मिळवल्या. परंतु तिसरे षटक या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर द विकेटचा मारा करेल गोलंदाज यावेळेस तयार बबन पवार. पहिलाच बॉल ऑफ फुलटॉस चेंडू अगदीच या ठिकाणी खेळलाय वाडे डीप मिड विकेटमध्ये सिंगल आल्या. चांगलं अगदी त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झालं. चेंडू जाईल मात्र सीमारेषे पलीकडे रन्स फील्ड 4. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावसंख्या 22 धावा. अतिशय चांगली फटकेबाजी आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो मात्र 22 अंकावरती. चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी सागरच्या बॅटमधून आलेला हा चौकार. आतापर्यंत सागर हा वैयक्तिक 6 धाव्यांवरती खेळतोय. मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत झेलची संधी आणि इथे विकेटचं पतन. अजून एक धक्का बसेल. चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय. असं थँक्यू डीजे. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या 22 असताना आतापर्यंत 3 विकेट गमावलात. अनिकेत बाद झाला, विशाल बाद झाला, सागर देखील बाद झाला. आता मैदानच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज अजय आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज रोहिदास ही जोडी मैदानच्या आतमध्ये अगदीच कार्यालयवाडी टीमची. गोलंदाज तयार. बबन पवारवरती आक्रमण केलं होतं खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती, परंतु तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं. या साईडचा वाईड बॉल. यस, अंपायर कॉलिंग. संजयजी वाघमारे यांचा कोणताही निर्णय चुकणार नाही इतका अनुभव आहे. खरे तर आमचे वर्गमित्र आहे संजयजी वाघमारे. आम्ही एकाच वर्गात शिकलो वावराच्या शाळेमध्ये. आणि नक्कीच काय ते दिवस होते संजयजी वाघमारे. निश्चितच आपण पाहतोय आणि आज पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. संजय वाघमारे लेख पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आमचे परममित्र विजय वाघमारे. विजय हे विजय हिला अगदीच लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. वाईड बॉल आला, त्याच्यानंतर कमबॅक केला, पुन्हा एकदा डॉट बॉल आला. स्कोर कार्डवरती धावसंख्या ते एकंदरीत 23. आत्तापर्यंत मोठ्या फटक्यांपासून मात्र या ठिकाणी वंचित ठेवलं जातं. मोठे फटके येताना दिसत नाही आहेत, परंतु निश्चितच प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज चांगला राहिला. इथे चांगला फटका हलक्या हाताने खेळून काढलाय. अगदीच गल्ली पॉईंटला खेळायचं होतं, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. सिंगल इथे फास्ट आले, डबलचा प्रयत्न इथून होणार का? इथे रनआउटची संधी, ओव्हर थ्रो आणि इथे सहजरित्या 2 धावा या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी सहजच कंप्लीट केल्यात. काय रनिंग आहे डोळ्या देखत या ठिकाणी आपण पाहतोय. डोळ्या देखत या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या. डोळ्या देखत 3 धावा या ठिकाणी चोरून काढल्या जात आहेत आणि 3ही अंकानं स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात त्या मात्र 26 धावा. 3 बाद 26, 26 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड.
किरण पवार यांना विनंती करेन की आपण अगदीच व्यासपीठावरती यायचे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. यस, बॅटची लिडिंग एज, अगदीच विकेटचं पतन. चार विकेट आतापर्यंत गमावल्यात अगदी 2600 अंकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी राहिली आहे षटकामध्ये. बबन पवारची अतिशय चांगलं कमबॅकिंग षटक. इथे चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात त्या मात्र 26 धावा. डीजे 5 नको, फिल्डिंग लगेचच या ठिकाणी लावायची. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल. ओव्हरचं षटक आहे आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक आणि धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा स्थिरावल्यात. आणि अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय देशमुख एंटरप्राइजेस चे मालक या ठिकाणी आपण पाहतोय निश्चितच अक्षय देशमुख यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. तसेच राजेश देशमुख यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. अपील मात्र नक्की जोरदार झाली होती, परंतु इथून मात्र जर का आपण पाहिलं तर 27 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. शेवटचं षटक, हाणामारचं षटक या सत्तावीस धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. चौथं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती. थोडेसे या ठिकाणी बॅटिंग लाईन खराब पाहायला मिळाले नक्कीच. आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल आले, डबलचा प्रयत्न होईल का, ओव्हर थ्रो नक्कीच झाला, थोडीशी पंबलिंग, परंतु पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. तर अगदीच या ठिकाणी एक मोबाईल हरवलाय, जर कोणाला सापडला असेल पलादरी टीमच्या खेळाडूचं रवीचं ओप्पोचं मोबाईल आहे, जर कोणाला सापडला असेल तर या ठिकाणी ते जमा करायचं आहे. अगदीच कोणाला जर मोबाईल सापडला असेल तर ते या ठिकाणी आणून द्यायचं, हे विनंती असेल ना. इथे चांगला फटका आलाय, सिंगल आले, पुन्हा एकदा डबलला प्राधान्य दिलं जाईल का, फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते
अगदीच 29 अंकावरती 4 बाद 29 धावसंख्या. शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटच्या षटकात येईल शेवटचा बॉल आणि सन्मान्य श्री प्रभाकर देशमुख वर्णेगावचे उद्योजक यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि इथे पहिलं सत्र संपलंय. पंचांचा षटक क्रमांक 4 संपल्याच्या इशाऱ्याला पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्येला ते 29 आणि विजयासाठी आव्हान असणाऱ्या ते 30 धावींचा कंपल्सरी चेशिंग हा स्पर्धेचा नियम आहे. डीजे बस थँक्यू डीजे. अगदीच दुसऱ्या सत्रासाठी या ठिकाणी मायक्रोफोनवरती आमंत्रित केलं जातं आहे. अगदीच आमचे मित्र बबलू उघडा. अगदीच पलदरी गावचा एक जबरदस्त गोड आवाज याच विभागातील या पंचक्रोशीतले गोड आवाज या ठिकाणी आणि वर्णेगावचे पोलीस पाटील या ठिकाणी त्यांचं देखील शुभागमन झालं आहे. संजय झोरे यांना विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. ऐकूया एक सुमधुर गोड आवाज बबलू उघडा यांचा. हॅलो हॅलो. तर धन्यवाद. पण पाहत वय आमदार चषक 2025 परवा दुसरे खऱ्या अर्थानं जी आपण वाट बघत होतो ती आता मात्र स्पर्धा इथे सत्यात उतरण्याचा काम मात्र आयोजक आपण पाहतोय प्रकाश पवार आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय मनोज झोरे आणि त्यांची संपूर्ण टीम न मात्र या संकल्पना आखली आणि ती आता मात्र सत्यात उतरवण्याचा काम मात्र केला जातोय. पहिलाच दिवस आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसातली दुसरी मॅच रंगली जाती मैदानाच्या आतमध्ये करालेवाडी आणि त्याच्या विपक्षात असेल वाबर्ले पाली टीम. नक्कीच पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपला गेलाय आणि धावफलकावरती धावेचा जर विचार केला तर 29 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टार्गेट मात्र इथे सेट केला गेलाय. चला विराणी टीमचा कर्णधार आणि पळसदरी सुरेश धोत्रे याचा टीमचा कर्णधार कृपा व्यासपीठावरती यायचा. आपला टॉस केला जाईल. चला दुसऱ्या इनिंगला मात्र इथे सुरुवात होते खऱ्या अर्थानं 29 धावा धावफलकावरती. वर्णे गावचे प्रभाकर दादा देशमुख यांच्या हस्ते मात्र इथे आम्हाला आयोजकांना देखील ट्रॉफी देण्यात आली आहे. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. तर चला मॅच कडे बोलूया. दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात होती. खऱ्या अर्थानं पाहिलं तर 30 धाब्याचं टार्गेट रचलं गेलंय. येणारे 24 चेंडू 30 धाब्याची गरज. पहिला गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती अनिकेतला आपण पाहू शकाल आणि स्ट्राइक एंड वरती जर पाहिला तर सुनील वाघमारे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती रुपेश गोरे. नक्कीच दोन्ही
नक्कीच आमच्या अक्षय देशमुख दादा यांच्या माध्यमातून आम्हाला जार पाण्याचे जार इथे दिलेत, स्पॉन्सरशिप केलेत. नक्की स्वतः मालक असतील, त्यांचं देखील आयोजकांकडून सहर्ष असं स्वागत असेल तर त्यांचा देखील सत्कार केला जाईल. प्रकाश पवार स्वतः आयोजक आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण सत्कार करायचा आहे. बोलूया मॅच कडे. नक्कीच जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू मात्र डॉट फेकला गेला अनिकेत या गोलंदाजांना आणि दुसरा देखील डॉट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत मात्र इथे भरताना आपण पाहतोय. या वेळेस सर एक चेंडू पाहायला मिळतोय, टप्पा आणि लेंथ आपण पाहतोय, सुरेख आपण पाहतोय या गोलंदाजाची. नक्कीच लगातार से 3 चेंडू मात्र डॉट फेकण्याचा काम मात्र गोलंदाजाने केले. पलसदरी टीमचा सुरेश धोत्रे आपण देखील यायचा आहे टॉस साठी. विराने टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. चला दोन्ही टीमचा कर्णधार यायचा लगेच. नक्कीच 3 चेंडू मात्र अनिकेतच्या माध्यमातून डॉट फेकले गेलेत. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेने मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु प्रॉपर एलिव्हेशन मिळाला नाही. नक्कीच एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. इथे खातं ओपन केलं जात आहे. एका धावेनं मात्र श्री गणेशा झालाय बाबरले टीमचा. नक्कीच जर पाहायला गेलं तर 3 लगातार डॉट चेंडू फेकल्यानंतर चौथ्या चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव खर्च करतोय अनिकेत गोलंदाज. नक्कीच अनिकेतचा जर विचार केला सातत्यानं टीमसाठी पहिले षटक हाताळताना आपण पाहतोय सुरेख कामगिरी खऱ्या अर्थानं या गोलंदाजाची राहिली जाते. तोच गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. त्यानं 3 चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत. चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र स्ट्राईक एंड वरती आता पाहायला मिळेल. यावेळेस बॅट आणि चेंडूचा देखील संपर्क झाला नाही. नक्कीच थोडीस विकेट किपर थोडासा फंबल झाला, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र पूर्ण केली. दोन्ही फलंदाजांना 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. नक्कीच इथे गोलंदाजी मात्र टिसून केली जाते खऱ्या अर्थानं. P1चं पहिले षटक आपण पाहतोय आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात या गोलंदाजांना. नक्कीच सुरेख गोलंदाजी. P1चं षटक कसं असावं नक्कीच याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये अनिकेत हा गोलंदाज देतोय. यावेळेस समोरच्या दिशेनं फटकाला जवाब पाहायला मिळतोय, परंतु प्रोटेक्शन मात्र तैनात केलाय. थोडस फंबल जरूर झाला, परंतु नक्कीच षटक क्रमांक पहिला इथे संपुष्टात आलाय. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धाबा लागला गेल्यात. 3 धाबा धावफलकावरती. आमचं बर्ने गावचे जैतू उघडा इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील आयोजकांकडून सहर्ष असं स्वागत. आमच्या पळसदरी गावचे आमचे बाबा गव्हर्नाथ उघडा इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. वसंत पवार प्रकाश पवार यांचे वडील इथे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. जे कोणी पाहुणे असतील ते मात्र आपल्या व्यासपीठावरती मात्र येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मी विनंती करतोय नरेश पवार यांना की जैतू उघडा यांचा सत्कार करायचा आहे. नक्कीच इथे प्रत्येक मान्यवरांचा खऱ्या अर्थानं मान सन्मान केला जाईल. नक्कीच जर पाहायला गेलं तर वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक 2025 पूर्व दुसरे आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर दुसरी मॅच रंगतीय. करालेवाडी त्याच्या विपक्षात पाली आपण पाहतोय. नक्कीच पहिला षटक मात्र इथे संपुष्टात आलाय. धावफलकाचा जर विचार केला तर 3 धावा मात्र अनिकेतनं खर्च केल्या. नक्कीच टिसून गोलंदाजी केली खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये.
नक्कीच इथे गव्हर्नर उघडा यांचा देखील सत्कार केला जाईल. नरेश पवार यांना मी विनंती करतोय आपल्या हस्ते मात्र आज सत्कार करायचा आहे. नक्कीच या मॅच साठी मात्र मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी मात्र पुरस्कृत केल्या आहेत आमच्या प्रभाकर दादा देशमुख यांच्या हस्ते. त्यांचं देखील गणेश देशमुख सॉरी आहेत. तर चला लगेच मनोज जोरे आपण टॉस करून घ्यायचा आहे. गणेश देशमुख यांच्या हस्ते मात्र टॉस केला जाईल. तर बोलूया मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक मात्र इथे गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. सागरला आपण पाहू शकाल आतापर्यंत जर पाहिला तर 3 चेंडू मात्र त्यांना फेस केलेत. 5 धावा मात्र इथे खर्च केलेत गोलंदाजांना. यावेळेस मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव मात्र धावफलकावरती लागली जाईल. 9 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र आडवा बाटना फटका मात्र लाजवाब पाहायला मिळतोय. परंतु आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळते. एक धाव मात्र कंप्लीट केली. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल लागला गेला तर विराने टीम न मात्र इथं टॉस जिंकून मात्र बॅटिंग स्वीकारली. तर मी विनंती करतोय गणेश देशमुख यांचा सत्कार मात्र प्रकार यांच्या हस्ते केला जाईल. तर या स्पर्धेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र या इथे सन्मान केला जाईल. पंधरा धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. गणेश देशमुख यांचा सत्कार मात्र प्रकाश पवार यांच्या हस्ते मात्र केला जाईल. चला या स्पर्धेशी मात्र सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन मात्र इथे सत्कार केला जातोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वर्णे गावचं एक यानंतर मात्र प्रभाकर दादा देशमुख यांचा देखील सत्कार केला जाईल. आयोजकांना देखील 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मात्र त्यांच्या हस्ते पुरस्कृत केली. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर त्यानंतर मनोहर हिंदोला यांचा देखील सत्कार केला जाईल. स्टेशन ठाकूरवाडी से आपण पाहतोय मनोहर हिंदोला यांचा देखील सत्कार केला जाईल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 2 षटक मात्र कंप्लीट झालेत. धावफलकाचा जर विचार केला तर 15 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही जर विचार केला तर सलामीला 2 फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलेत. अजूनही मात्र खेळपट्टीवर आपण पाहू शकाल. नक्कीच दोन्ही फलंदाजावरती मात्र आशा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 12 चेंडूचा इथून खेळ बाकी आहे आणि बनवायचा आता 15 धावा.
तर तिसरा गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अजयला आपण पाहू शकाल. नक्कीच 2 षटकाचा मात्र वाजवी खेळ संपला. 15 धावा टोकून काढल्या. त्यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं फटकाला जवाब पाहायला मिळतोय, परंतु कव्हर रिझनचा क्षेत्ररक्षक तो येईपर्यंत मात्र एकच धाव मात्र मिळली जाते. नक्कीच जर पाहायला गेला तर सुंदर षटक हाता आलं होतं. पहिलं षटक अनिकेतनं त्यानं फक्त 3 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक जर विचार केला तर सागरला देखील मात्र जर पाहायला गेलं तर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्या. नक्कीच जर पाहायला गेलं तर सुंदर कमबॅक केलाय अजयनं. पहिला चेंडू फेकला, 1 धाव मात्र खर्च केली या गोलंदाजानं. इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी खऱ्या अर्थानं करावी लागेल, कारण 11 चेंडूचा मात्र इथे खेळ बाकी आहे आणि 14 धावेची इथून गरज आहे. यावेळेस मात्र आडवा बाटना फटकाला जवाब पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे त्या दिशेनं. चेंडू मात्र गेला सीमारेखा पलीकडं येतोय चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच चेंडू मात्र जायचा मैदानाच्या आतमध्ये. इथे चौकार आलाय खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रुपेश गोरेचा बाट मधून खऱ्या अर्थानं चौकार आलाय. आता मात्र समीकरण मात्र सोपं केलं जात आहे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 10 धावेची गरज इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच इथे एका चौकारानं मात्र आपलं प्रेशर जे होतं टीम वरती ते प्रेशर मात्र आठवा असं काम मात्र या चौकारानं केलंय. आजवरती मात्र इथे हल्ला चढवला जातोय. यावेळेस आडवा बाटना फटका मात्र थोडीस फंबल क्षेत्ररक्षक होतोय आणि चेंडू मात्र थांबणार नाही. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. नक्कीच रुपयाचा बाट मधून 2 लगातारचे चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळाले. धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 24 आकड्यावरती जाऊन पोहोचली. नक्कीच अजूनही जर पाहायला गेलं तर 6 धावांची गरज. इथे फुलटॉस चेंडू होता परंतु प्रॉपर कनेक्शन झाला नाही. बाट आणि चेंडूचा डॉट चेंडू इथून फेकला जातोय. जी गोलंदाजी अनिकेतनं केली होती तीच गोलंदाजी खऱ्या अर्थानं करायची होती, परंतु दुसऱ्या गोलंदाजावरती थोडासा मार पडला आणि अजयवरती देखील आपण पाहतोय थोडासा मार पडला. 2 चौकार त्याचा गोलंदाजीतून आलेत. 24 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही जर पाहिलं तर 6 धावसंख्येची गरज. यावेळेस स्लोवर चेंडू आपण पाहतोय हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केलाय. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते या चेंडूवरती. नक्कीच 25 धावा धावफलकावरती. अजूनही 5 धावेची गरज. इथून तिसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अजयला आपण पाहू शकाल खराब कामगिरी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजानं केली. जिथे मात्र 15 धावा रोखायच्या होत्या ते 15 धावा मात्र इथे थोडंसं समीकरण मात्र सोपं आपल्याला पाहायला मिळतोय. आता 5 धावेची इथून गरज असेल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका. प्रोटेक्शन मात्र तैनात केलं जात आहे. 1 धाव मात्र कंप्लीट केली. दुसरीचा कॉल दिला जातोय परंतु थांबवलं गेलंय. नक्कीच षटक क्रमांक मात्र इथे तिसरा कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर 26 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. अजूनही जर विचार केला तर 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. 4 धावेची गरज. नक्कीच 30 धावेचा टार्गेट मात्र इथे सेट केला करालेवाडी टीमनं.
आणि त्याचा पाठला करत असताना खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पाली टीम खऱ्या अर्थानं नक्कीच लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील लो स्कोर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेसिंग मात्र इथे झाली नाहीये पळसदरी टीमला. नक्कीच जर पाहिलं तर पहिला चेंडू स्वेर फेकला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र सागर पवारनं मात्र षटकार खेचला होता, परंतु सागर पवार जसा मैदानाचा बाहेर आला तिथून मात्र त्या सामन्याला मात्र कलाटली लागली आणि पळसदरी टीमला मात्र इथे परास्त व्हावं लागलं. नक्कीच थोडस खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. हार्डलक टीम पळसदरी. नेक्स्ट मॅच साठी आपण आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर दुसरी मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिले करालेवाडी टीम आणि त्याच्या विपक्षात पाली टीम आपण पाहतोय. दोन्ही टीम बलाढ्य टीम, परंतु थोडस लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. आता 6 चेंडू आणि 4 धावा. 4 धावा इथे बचाव करायचा आहे गोलंदाजाला. नक्कीच कोणता गोलंदाज असेल या 4 धावा मात्र डिफेन्स करेल आणि कोणता फलंदाज असेल ज्या 4 धावा मात्र चेस करेल. नक्कीच सामना मात्र रोमांचक आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल रवीला. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेला फटकाला जवाब आपल्याला पाहायला मिळालाय आणि सेकंड अटेम्प्टला मात्र इथे झेल कंप्लीट केलाय आणि धक्का क्रमांक इथे पहिला लागला गेलाय पाली टीमला. ठोक डीजे. हॅलो हॅलो. तर पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच सामना मात्र करालेवाडी टीमनं मात्र जिंकला ना तर जैतू उघडा यांच्याकडून मात्र 250 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच 4 धाबा मात्र इथे रोखायचे आहेत खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट पाहायला मिळते. रवी गोलंदाज आपण पाहतोय. रवीवरती खऱ्या अर्थानं चला टाइमपास नकोय. करालेवाडी टीम नक्कीच सामना रोमांचक नक्कीच आहे, परंतु टायमिंग असा नाही. दोन रनची पॅलेंटी वावरले पाली टीमला. नक्कीच आमच्या वर्णे गावचे रमेश देशमुख देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. येऊन व्यासपीठावरती नवनाथला मी विनंती करतोय रमेश देशमुख यांचा सत्कार करायचा आहे. नक्कीच जाऊया मॅच कडे. नक्कीच 2 रनची पॅलेंटी देखील वापरल्या पाली टीमला मिळाली. आता मात्र या वेळेस पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू होता. स्वतः विकेट कीपर मात्र चेंडू खाली आणि धक्का क्रमांक दुसरा इथे बसला जातोय वावरले पाली टीमला. ठोक डीजे.
धन्यवाद डीजे. नक्कीच रमेश देशमुख यांचा सत्कार केला जातोय या स्पर्धेशी मानाशी मात्र उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र इथे सत्कार केला जातोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर सुंदर नियोजन आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं वर्णे गावचं नियोजन आमदार चषक 2025 पूर्व दुसरे आपण पाहतोय. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. नक्कीच 2 चेंडूवरती 2 सफलता मिळवल्यात गोलंदाज रवीनं. आता 4 चेंडू आणि 7 धाब्याची गरज. इथे अट्रॅकर चेंडू परंतु पुन्हा एकदा भाट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडूची इथून सांगता होती. सामना मात्र इथे रोमांचक पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे 6 चेंडू 4 धाब्याची गरज होती आणि थोडीशी बासमन केलेली चुकी किती मागणी पडेल हा येणारा मात्र वेळ मात्र इथे ठरवून देईल. कारण 2 धाब्याची इथे पॅलेंटी देखील वावरले पाली टीमला मिळाली आणि आता मात्र पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि 7 धाब्याची गरज. यावेळेस मात्र पॉइंट रिझन मध्ये फटकाला जवाब पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने चेंडूची मात्र शर्यत लागली आणि अखेरच्या क्षणाला मात्र चेंडू अडवली केली आणि तोपर्यंत मात्र 3 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 चेंडू आणि 3 धाब्याची गरज. नक्कीच सामना मात्र रोमांचक पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. जसा प्रेक्षकांना सामना पाहायला हॅलो नक्कीच जर पाहिला तर 2 चेंडू 3 धाब्याची गरज. नक्कीच प्रेक्षक मात्र खचाखच भरलेला ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. 4ही साईडने मात्र प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. नक्कीच आजचा पहिला दिवस मात्र पाहतोय या आयोजनातील पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसात मात्र इतके प्रेक्षक मात्र आपल्याला पाहायला मिळालात. नक्कीच 2 चेंडू आणि 3 धाब्याची गरज. तर स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल रुपेश जो सलामीसाठी आला होता तो स्ट्राइक एंड वरती. यावेळेस मात्र आडवा भाटना फटकाला जवाब पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाईल सीमारेखा पलीकडे. येतोय चौकार. विजयी पलस जरी आणि त्याचा विपक्षात असेल विरानी टीम